नमस्कार नमस्कार आज आपल्या शिडकोच्या अन्याया विरोधाचा उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने छोटंसं गीत रेकॉर्ड चालू या आंदोलनाच्या निमित्ताने छोटंसं गीत सादर करतो. लक्ष असू द्या. अरे नव्या मुंबईच्या शेतकऱ्यानं अरे नव्या मुंबईच्या शेतकऱ्यानं पडलाय भार उद्या छातीवर पडलाय भार. अरे बघतच काय दादा पुस्तक काय दादा बोला सोडाची भार. बोला सोडाची अरे बघतच काय दादा पुस्तक काय दादा बोला सोडाची नवी मुंबईचं राहणार आम्ही शेतकरी होतो भूमिका झाली बडी होतो भूमिका झाली शेतकरी होतो भूमिका झाली. नवी मुंबईचं राहणार आम्ही शेतकरी होतो भूमिका झाली होतो भूमिका झाली शेतकरी होतो भूमिका झाली. झालो भिकारी शिकवता पायी झालो भिकारी शिकवता पायी तिला धरावे शिकवता तिला धरावे शिकवता महानगरपालिका अरे त्यांचे प्राधिकरणाचं नाव देऊ. अरे खाली येऊ गेलो खातेवाले आता काय फराव करायचा नाही शकतात. अरे कसे उठले एक दिवशी आमचा याद बोली उतार आणि तुमच्या मसनान सध्या पुढे नेणार त्याशिवाय सोडणार सारे बाराचं दिलं आम्हीच सारे बाराचं दिलं आम्हीच म्हणून दिल्या खुशीचं आम्ही जमिनी करा दिल्या तर आम्हाला सारे बाराचा प्लॅट मिळाल ज्या मला आम्ही दिल्या. पण पाहुण्याच्या त्याचं काय अरे फसवलं आम्हाला फसवलं सगळं जो तुम्हाला विकसित फुकट देव. अरे गटर असतील समोर रस्ता असेल तुमचे खरा समोर गाड्या असेल गायला गावाला नैसा ठेवला गावाचं गाव पण झालं त्या समोर तुमच्या बिल्डिंगला उभं राहायला ना गाव झाकणार. अरे सारे बाराचं दिला आम्हीच्या म्हणून रुपया दाऊची केली पावली अरे रुपया दाऊची केली पावली चांगलं तुझ्यावरती झालं तुझ्यावरती झालं अरे सोन्यासारखे हाती जमीन होते. अरे वंश आम्ही कसं होतो अरे खाली वजन मावळा म्हणून आम्ही खात होतो. अरे तुम्हाला आठवण असाल मोठं आंदोलन झाला कसं त्याची जमीनसाठी नारायण नागो पाटील नावाचा आपला आगरी माणूस यासाठी थावला. अरे खोतांची जमीन घेतल्या त्या पैशा घेतल्या. अरे 7 वर्ष यो आंदोलन चालला. बाबासाहेब आंबेडकरांच्या मदतीला दिल्लीपर्यंत योग गेला न कसं त्याची जमीन जो कायदा लागू झाला महाराष्ट्रभर देशभर लागू झाला. आज मात्र शिल्प आम्हाला फसवायला लागलाय. ज्या आम्हाला ज्या जमिनी मिळल्या खोतांकशी आम्ही कसत होतो सोन्यासारख्या होत्या. अरे सोन्यावानी ती जमीन आमची शिल्पोने घेतली माती मोलानी अरे सोन्यावानी आमची जमीन आमची शिल्पोने घेतली माती मोलानी
फस गए पार अरे भक्तच काय झालं फसलंच काय अरे भक्तच काय झालं फसलंच काय शिकवला सोळाची वार वडिलांनी अरे मेहनत करून जमीन कसली जमीन मोठी पिकला जो काही धान असो तो खाला कोणत्या तक्रार नाही केली परंतु वार वडिलांची जमीन काय झाला अरे वार वडिलांची शेती वार वडिलांची शेती वारी ती मिठा गरमासली रानाची भूमी अरे वार वडिलांची शेती वारी ती मिठा गरमासली रानाची भूमी म्हणून दिले अरे आजारी कसले बाबा नाही ऐकले आता बापाना बघायला नाही शेती बापाना बघायला नाही अरे भक्तच काय झालं पुस्तक काय शिकवला सोडायचं अरे भक्तच काय झालं पुस्तक काय शिकवला सोडायचं अरे भक्तच काय झालं पुस्तक काय शिकवला सोडायचं म्हणून आता हा उल्लेख झाला आणि आपली आगरी कोळी युथ फाउंडेशनने दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकता निर्माण झाली आणि हा एकता गावोगावी बघायला मिळाली अवचुरीपासून गलीपर्यंत सगळ्या महिला आपलं काम धाम सोडून या ठिकाणी आल्यात कशासाठी आल्यात एक चुटकीचा आवाज हा बुलंद आवाज या सुपंत साहेबांच्या कानावर जाण्यासाठी या शासनाच्या कानावर जाण्यासाठी त्यांना खडकी भरण्यासाठी आज आपण अरे एकजुटीनं जमलेलं सारे हक्कासाठी आगरी कोळी जो एकजुटीनं जमलेलं सारे हक्कासाठी आगरी कोळी जो माने तुमच्या छातीवर भरलाय पाय अरे भक्तच काय झालं पुस्तक काय शिकवला सोडायची अरे भक्तच काय झालं पुस्तक काय शिकवला सोडायची अरे भक्तच काय झालं पुस्तक काय शिकवला सोडायची